हॅलो एव्हरीवन. तर तुम्ही सगळे कसे आहात? आय होप की तुम्ही सगळे ठीक असाल. द ग्रॅज्युएट टेलर या यूट्यूब चॅनलमध्ये आपण आधी व्हिडिओ जे चालू केलेले आहेत, जी ब्लाऊजची जी सीरीज आपण चालू केलेली आहे, त्याच्यामध्ये आपण ह्याच्या आधी वन टक्स ब्लाऊजचे जे काय पॅटर्न बघितलेला होता. तर ते व्हिडिओज खूप लोकांना आवडले आणि खूप लोकांनी आपल्या व्हिडिओजला सपोर्ट केलेला आहे. यापुढेही सपोर्ट करा. तर त्या व्हिडिओमध्ये एका आपल्या ताईची कमेंट्स आली होती, की "दादा, आपण प्रत्येक वेळेला पेपर ड्राफ्टिंग नाही करू शकत." ते पण अगदी बरोबर आहे. जेव्हा आपल्याकडे एका कस्टमरचे ब्लाऊज शिवायचे असतात, तर तेवढा आपल्याला योग्य असा पुरेसा वेळ नसतो. आपल्याला ते व्यवस्थित आणि लवकर करून द्यायचे असतात. तर अशा टायमिंगला काय करायचं, तर ते आपण आज बघणार आहोत. ती जी काही आपली जी काही ड्राफ्टिंग आपण जी वन टचला केलेली होती, सेम ड्राफ्टिंग आपण अस्तरवरती डायरेक्ट कसं कट करायचं, ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जेणेकरून काय होईल, की तुम्हाला पण समजेल, की अस्तरवरती कट डायरेक्ट कसं करायचं. तर आपण जे फॉर्म्युले, जे नोट्स वापरले होते, तेच आपण या व्हिडिओमध्ये पण वापरणार आहोत. आणि या ब्लाऊजमध्ये मी प्रिन्सेसचं ड्राफ्ट कसं करायचं ते बघणार आहोत. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण जी आधीची व्हिडिओ बघितलेली होती, त्याच्यामध्ये आपण लोअर चेस्ट म्हणजे एक 30 चेस्टचं आपण ड्राफ्टिंग केलेलं होतं. तर आपण ह्या नोट्स वापरून हेवी चेस्टमध्ये कसं ब्लाऊज शिवायचं आणि एकदम परफेक्ट ब्लाऊज कसं बसेल, या नोट्स वापरून, तर ते आपण आज बघणार आहोत. ठीक आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ठीक आहे. तर अस्तरला आपण प्रेस करून घेतलेले. जेव्हा पण आपण कपड्यावरती पण करत होतो किंवा त्याच्या आधी याच्यावरती आपण करत होतो, तेव्हा पण आपण काय करतो आधी इथे, आता ह्या साईडला मी रेश मारत नाही कारण आपला फ्रंट हुक आहे. ठीक आहे. वरून एक सरळ रेश का मारायचे, कारण कपडावरचा क्रॉस आहे. वरती सरळ रेश मारली. आता इथे आपण पेपरवरती मारत होतो सरळ रेश. ठीक आहे. आता इथे मी अस्तरवरती मारत नाही, अस्तरवरती आहे तसंच ठेवणार आहे, फोल्ड साईड आहे. ठीक आहे. तर हे आपलं मेजर आहे. आपल्याला सुरुवातीला नोट्स समोर ठेवू. ठीक आहे. आपल्याला सुरुवातीला काय करायला लागतं, ही बेसिक इन्फॉर्मेशन माहिती आपल्याला काय करते लिहून घ्यावी लागते. जर नेक राऊंड 15 आणि तयार शोल्डर पट्टी आपण कमी ठेवायची, 2ची ठेवायची. ठीक आहे. तयार शोल्डर पट्टी 2. ठीक आहे. आपल्याला जी बेसिक इन्फॉर्मेशन लागते आपण लिहून दिलेलं आहे. ब्लाऊजचा ड्राफ्ट कट करत असताना आपल्याला काय आधी बेसिक इन्फॉर्मेशन लागते, त्याच्यामध्ये फ्रंटचा भाग हे लिहून घेतलेस ना. फ्रंटचा पार्ट काढत असताना आपल्याला हे तयार शोल्डर, गळा पॅटर्न, गळ्याची उंची आणि मायनस शोल्डर हे सगळं करावं लागतं. आधी हे लिहून घ्यावं लागतं. आता आपण आधी काय करतोय, बॅक काढतोय. मग बॅकसाठी आपला पहिला पॉईंट काय आहे, ठीक आहे, बेसिक माहिती आधी लिहून घ्यायची. त्याच्यामध्ये पहिला पॉईंट काय, तयार शोल्डर. तयार शोल्डर मला किती पाहिजे, 2चा. ठीक आहे. तयार शोल्डर मला हे शोल्डर पट्टी आधीच ठरवून घ्यायची कितीची आहे ती, 2ची. त्याच्यानंतर गळा पॅटर्न. गळा मागचा मी कुठचा ठेवला होता, ठीक आहे, बॅक काढतोय. मागे मला काय पाहिजे, चौकोन. गळा उंची, मागच्या गळ्यांची उंची किती आहे, 10.5. हा पण गळा काय डीपच असणार आहे. आणि आपल्याला मायनस शोल्डर शोधायचं आहे. ठीक आहे. फक्त आपल्याला मायनस उत्तर नसतं याच्यामध्ये, आपल्याला काय लागतं हे शोधावं लागतं. तर आपण बघणार काय, मायनस शोल्डर जो आपला चार्ट आहे तो आपण बघणार, बॉक्स आहे. पण आता आपला गळा कुठचा आहे, चौकोन आहे. मग आपण कुठे बघणार, पहिल्या बॉक्समध्ये बघणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर माझा गळा किती आहे, मागचा 10.5 आहे. मग तो कुठे येतोय, 9 आणि 10.75च्या रॅकमध्ये येतोय ना. हां, मग त्याच्यामध्ये आल्यानंतर आपल्याला मायनस किती करायचा आहे, 3. बेटला मायनस किती करायचा आहे. आता आपण बॅक ड्राफ्ट करतोय, बॅकची नोट्स बघणार. ठीक आहे. पहिला पॉईंट काय आहे, शोल्डर लाईन. ठीक आहे. बॅकची नोट्स काढतोय, 40ची चेस्ट आहे, आपण हेवी चेस्टमध्ये करणार आहोत. तर पहिला पॉईंट आहे शोल्डर लाईन. ठीक आहे. शोल्डर लाईनमध्ये हे छोटे पॉईंट आहेत, ते आपल्याला इथे काढायचे. पहिला पॉईंट आहे शोल्डर लाईन. हिला काय बोलायचं, शोल्डर लाईन. ठीक आहे. ही वरची दिसते शोल्डर लाईन. ही आहे चेस्ट लाईन. ही काय, वेस्ट लाईन. शोल्डर लाईन, छातीची लाईन आणि कमरेची लाईन. कमरेवरती कमरेचे मेजर, छातीवरती छातीचे मेजर. शोल्डर लाईन आखून घेतलेली आहे. पहिला पॉईंट काय बघ, शोल्डर अधिक 1 इंच भागिले 2 करायचा आहे. ठीक आहे. शोल्डर आहे, फुल शोल्डर किती आहे, 15. 15मध्ये प्लस किती करायचं आहे, 1 इंच भागिले किती करायचं आहे, 2. किती आलं, 8. 15 अधिक 1 16, 16 भागिले 2 8. मग आपल्याला काय करायचं आहे, हा आपला काय स्टार्टिंग पॉईंट, इथून आपण किती घेणार पुढे, 8 इंच. ठीक आहे.
8 इंचावरती मार्क करू. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट काय बघ, शोल्डर डाऊन 1 इंच फिक्स. शोल्डर डाऊन 1 इंच आहे, तो फिक्स आहे सगळ्यांसाठी. तुझ्या इथे पण आहे दुसरा पॉईंट. ठीक आहे. शोल्डर पॉईंट काय करायचं, शोल्डर डाऊन करायचा 1 इंच, हे सगळ्यांसाठी फिक्स आहे जेव्हा डीप गळे असतील तेव्हा. ठीक आहे. मग आपण इथून काय करणार, 1 इंच डाऊन करणार, 1 इंच डाऊन केला. ठीक आहे. तिसरा पॉईंट नेक विथ. ठीक आहे. गळा रुंदी. नेक विथ म्हणजे काय, गळा रुंदी जी इथे येते तिला, तिचा फॉर्म्युला काय आहे, ती कशी काढायची, तर नेक राऊंड डिवाइड बाय 5. आता मी नेक राऊंड किती घेतलाय, 15. तर 15 भागिले किती करायचं, 5. मग मला किती भेटतंय, 3. ठीक आहे. 3 भेटली गळा रुंदी. आपली गळा रुंदी मला किती भेटली, 3. ठीक आहे. हे आत्ता फक्त सगळं मोठं मोठं दिसतंय, नंतर सगळं मायनस होणार आहे. ठीक आहे. गळा रुंदी किती भेटली, 3. म्हणजे माझा 1 नंबरचा पॉईंट क्लिअर झाला. पहिला काय घेतलं, शोल्डरची लाईन आखली. नंतर शोल्डर, जो काय शोल्डर बॉडीवरती घेतला होता तो, त्याच्यामध्ये प्लस करायचा 1 इंच आणि त्याला भागिले किती करायचं आहे, 2. ते करून मला किती भेटलं, 8. माझा शोल्डर 15चा होता. 15 अधिक मी 1 केलं, 16 झालं. आणि 16ला भागिले किती केला, 2. म्हणजे किती आलं माझं, 8 आलं. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट होता शोल्डर डाऊन 1 इंच. शोल्डर डाऊन 1 इंच मी केला. त्याच्यानंतर नेक विथ घ्यायची, म्हणजे मला गळारुंदी घ्यायची आहे. तर गळारुंदीचा फॉर्म्युला काय, नेक राऊंड डिवाइड बाय 5. ठीक आहे. हे पण सगळ्यांसाठी फिक्स आहे डीप गळ्यात. ठीक आहे. जेव्हा डीप गळे असेल तेव्हा. त्यामुळे क्लिअर आहे पहिला पॉईंट. ठीक आहे. नंतर दुसऱ्या पॉईंटवरती जाऊया. चेस्ट लाईन आखायची मला इथे, ज्याच्यावरती मला काय करायचं, चेस्टचे मेजर टाकायचे. त्याच्यासाठी काय करायचं, आर्मोलचा फॉर्म्युला घ्यायचा आहे, मुंड्याचा फॉर्म्युला आहे हा. आता इथे एका बॉक्समध्ये चेस्ट दिलेला आहे आणि याच्यानंतर आपल्याला बॅकचा आर्मोल किती घ्यायचा आहे ते दिलेलं आहे. आता इथं आपण बघणार चेस्ट आपली किती आहे, 40 आहे. ठीक आहे. लोअर चेस्टच घ्यायची. आता 40 कुठे येते बघा, 1 2 3 तिसऱ्या बॉक्समध्ये येते. बघ कुठच्या बॉक्समध्ये येते, तिसऱ्या बॉक्समध्ये येते. त्याच्या पुढे फॉर्म्युला जो आहे ना तो आपल्याला घ्यायचा आहे. मग चेस्ट भागिले 6 वजा 0.25 करायचा आहे. ठीक आहे. आता चेस्ट किती आहे, 40 भागिले 6 वजा 0.25. 6 पॉईंट किती आलं आहे, 41. ठीक आहे. 6.41 आलं. मग आपण याच्यात बघणार 41 कुठे येतं आहे, 41 आपलं या लाईनमध्ये येते, ग्रीन लाईनमध्ये. ठीक आहे. मग वरती काय सांगितलेलं आहे, 4 लाईन. म्हणजे आपल्याला किती घ्यायचं, 0.50 म्हणजे किती, अर्धा इंच. ठीक आहे. अर्धा इंच घ्यायचं. मग 6.41 आले, मग आपल्याला किती घ्यावं लागेल, 6.5. ठीक आहे. आपण 6.5 घ्यायचं आहे, पण कुठून घ्यायचं, जे डाऊन केलेलं आहे तिथून. ठीक आहे. जिथे मी डाऊन केलेलं आहे तिथून मी काय करणार, 6.5 वरती मार्क करणार. ठीक आहे. ही माझी काय आहे, चेस्ट लाईन. चेस्ट लाईनवरती आता काय करूया, आपण एक सरळ रेष मारून देऊ. ह्याच्यावर ह्या रेषेवरती आपले काय येणार आहे, चेस्टचे मेजर येणार आहे. ठीक आहे. म्हणजे हा आपला दुसरा क्लिअर झाला. समजलं कसं घेतलं, बॉक्सच्या समोर जे काय येईल ते आपल्याला घ्यायचं आहे. तिसरा पॉईंट, आणि ते पण लिहून दिलेलं बघ, आलेलं मेजर 1 इंच जिथं आपण डाऊन घेतलेलं आहे तिथून खाली घ्यायचं. ठीक आहे. मी वरून नाही घेतला, घेतला कुठून, इथून घेतला. त्याच्यानंतर आपल्याला काय, चेस्टचं मार्क करायचं आहे, छातीचं मार्क टाकायचं आहे इथून. चेस्ट भागिले 4 असं नाही आहे. ठीक आहे. आपण कशावरून ठरवतो, बेल्टवरून ठरवतो की आपल्याला लुजिंग किती द्यायची आहे. म्हणजे कधी कधी काय होतं, ब्लाऊजचे आपले गळे काय असतात, डीप असतात. ठीक आहे. एकदम डीप आहे आपला गळा, 10.5 आहे आणि एकदम छोटीशी पट्टी आहे मागे ब्लाऊजला. ठीक आहे. ब्लाऊजला छोटीशी पट्टी आहे. आपण आधी काय करत होतो, आता 40 भागिले डायरेक्ट काय करतो, 4 म्हणजे किती येईल, 10 आलं. मग आपण डायरेक्ट 10 घेणार. पण आता इथे काय आहे, डीप गळा आहे जास्त, म्हणजे काय खोल आहे. म्हणजे जेव्हा हा गळा खाली येतोय तेव्हा वरून उतरण्याचे चान्स काय असतात, जास्त असतात. जेवढा खाली डीप, आता समजा हा डीप आला तर वरून काय होईल, पसरेल बाहेर, म्हणजे खांद्यावरनं उतरेल. मग आपण काय करायचं, आधीच इथं त्याला काय करायचं, फिटिंग करून द्यायचं. म्हणजे हा काय बसतो, इथे प्रॉपर बसतो. समजा ब्लाऊज जर इथं जर प्रॉपर बसला आणि मग इथं प्रॉपर बसला म्हणजे तुमच्या ह्या मुंड्यात व्यवस्थित बसला, मग ब्लाऊज मुंड्यात व्यवस्थित बसला, खाली काय होत आहे, उतरत नाही. आता समज तुझं इथं जर लुजिंग दिलीस तर आणखी काय करणार, इथून लूज होणार. इथं लूज झाला की ब्लाऊज काय होणार, खाली पडणार. मग आपण काय करतो, ह्याच्यामध्ये लूज नाही देत, गळा डीप आहे त्याच्यामुळे काय करतो आपण ह्याच्यातून थोडंसं मायनस करून घेतो. म्हणजे प्रॉपर काय बसतो, फिटिंगला बसल्या काय उतरत नाही.
ठीक आहे. मग आपण इथं लुझिंग किती द्यायची ते आपण इथं दिलेलं आहे या बॉक्समध्ये. ठीक आहे. मग आपली बेल्ट कितीचा तयार होणार आहे आपण हे मागाशी लिहून घेतलेलं होतं. बेल्ट माझा कितीचा होतोय, 2.5चा. 2.5चा बेल्ट कसा काढला, ब्लाऊजची उंची वजा मागचा गाळा 10.5चा गाळा आहे आणि ब्लाऊजची उंची आहे 13.5. मग माझं बेल्ट किती झाला, 2.5चा. मग मी बघणार माझा बेल्ट कुठे येतोय, 2.5चा दुसऱ्या लाईनमध्ये येतोय. मग दुसऱ्या लाईनमध्ये मी पुढे बघणार, तर मला काय करायचं आहे, चेस्ट भागिले 4 वजा किती करायचं आहे, 0.50 म्हणजे अर्धा इंच काय करायचं आहे, वजा करायचं आहे. आता चेस्ट किती आहे, 40 भागिले 4 करणार म्हणजे किती येते, 10 येईल. त्याच्यातून मला वजा काय करायचं आहे, 0.50 म्हणजे किती येईल, 9.5. मग हे 9.5 आपण कुठून घेणार, आपली दुमड बाजू आहे तिथून डबल फोल्डमध्ये कपडा आहे. ठीक आहे. इथून आपण काय करणार, पुढे 9.5 वरती मार्क करणार. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. त्याच्यानंतर खाली पॉईंट आहे, चेस्टचा मार्क बेल्टप्रमाणे घेणे. ठीक आहे, घेतलेला. आता त्याच्यानंतर लोअर चेस्ट आणि अप्पर चेस्ट याचा जो काय गॅप असेल त्याला भागिले किती करायचा आहे, 4. आता माझी लोअर चेस्ट किती आहे, 40 आणि अप्पर चेस्ट किती आहे, 38. माझा डिफरन्स कितीचा आहे, 2चा आहे. म्हणजे माझी ही चेस्ट आणि ही वरची चेस्ट म्हणजे 2 इंचाचा फरक आहे. 40 मधून 38 काय केले, वजा केले. मला किती भेटलं, 2. आता त्या 2ला भागिले किती करायचं, 4. कारण हे 4 पार्ट असतात, एक याच्या खालचा 2 आणि फ्रंटचे पण किती येणार, 2. टोटल किती, 4. म्हणजे प्रत्येकाला वाटून जायचं, अर्धा 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 अर्धा. मग आता म्हणून भागिले किती करायचं आहे, 4. 2ला भागिले 4 केल्यावर किती येतं, 2 भागिले 4 केलं तर 0.5 म्हणजे किती, अर्धा इंच. मग जिथे आपण फुल चेस्टचा मार्क केलेलं होतं तिथून आतमध्ये किती घ्यायचं, अर्धा इंचावरती मार्क करायचं. ही तुमची काय, अप्पर चेस्टचा मार्क आहे. आणि तुमची फिटिंग काय होणार आहे, ह्या मार्कवरून येणार, ह्या मार्कवरून नाही, ह्या मार्कवरून येणार. मी याच्यावरून घेतलं तर माझे नॉर्मल इथं काय येईल, चून येईल किंवा फुगा येईल इथे. ठीक आहे. माझी ही मार्क कसली आली, लोअर आणि अप्पर चेस्टमध्ये हा माझा काय गॅप आहे. ठीक आहे. म्हणजे हा आपला पॉईंट झाला. ठीक आहे, हा झाला. आता आपण कुठे आलो, 4 नंबरवरती. आपल्याला काय करायचं आहे, शोल्डर मायनस करायचं. जे तुला मी मागाशी सांगितलं होतं ते, जेव्हा आपण डीप गाडी असतं तेव्हा आपल्याला शोल्डर काय करायला, मायनस करावं लागतं, आत घ्यावे लागतात. तर किती घ्यायचं, तर आपण मायनस शोल्डर चार्ट आहे तो वापरतो. ठीक आहे. तर हे सगळं आपण आधीच करून घेतलेलं आहे मगाशी. रेडी शोल्डर, नेक शेप, नेक डीप किती पाहिजे ते मी सगळं इथं करून घेतलं होतं मगाशी. आपण इथं करून घेतलेलं होता. ठीक आहे. तर आपल्याला मायनस उत्तर किती भेटलं होतं, 3. मायनस किती भेटलं होतं, 3. ठीक आहे. मग काय करायचं, मायनस आन्सर माझं इथं आलं 3. हा फॉर्म्युला आहे. मायनस आन्सर भागिले किती करायचं आहे, 2. मायनस आन्सर भागिले किती आहे, 2. आता मायनस आन्सर माझं किती आहे, 3. त्याला भागिले किती करायचं, 2. म्हणजे किती येतं, 1.5. मग मी इथून आत किती घेणार, 1.5 झाला. शोल्डर मायनस 3 होता. 3 माझा पूर्ण शोल्डरला दिलेला आहे. पण आता माझी इथं फोल्ड किती आहेत, 2 फोल्ड आहेत, म्हणून भागिले किती केला, 2. ठीक आहे. 4 नंबरचा पॉईंट काढतो. 4 नंबरचा पॉईंट करतो. 4 नंबरचा पॉईंटमध्ये आपल्याला काय करायचं, रेडी शोल्डर, नेक शेप, नेक डीप केल्यावरती आपल्याला काय भेटतो, मायनस केलेला आन्सर भेटतं. तर मायनस शोल्डरचा मला आन्सर किती भेटला होता, 3 भेटला होता. मी आधीच करून घेतला. त्याला भागिले किती करायचं आहे, 2. मग मला 3 आलं होतं. मग 3ला भागिले मी ते केलं 2. मग मला उत्तर किती आलं, 1.5 आलं. मग मी काय केलं, हा फुल शोल्डर बोलतात. ठीक आहे. याला जो आधी करतो त्याला फुल शोल्डर बोलतात. फुल शोल्डरपासून 1.5 इंच मी आत घेतलं. मग ह्याला काय बोलायचं, मायनस शोल्डर. ठीक आहे. फुल शोल्डर, मायनस शोल्डर आणि गळा रुंदी. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. ठीक आहे. आता आपण ह्याला जॉईन करून घेऊया, क्रॉस. या पॉईंटला या पॉईंटशी क्रॉस जॉईन करून घेऊ. ठीक आहे. 4 नंबर झाला क्लिअर. आता काय करायचं, आपला आर्मोलचा शेप द्यायचा आहे, जो आपण इथं गोला देतो तो आर्मोलचा गोल देतो तो कसा द्यायचा बघायचा. पहिलं स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. स्ट्रेट लाईन ड्रॉ कशी करणार, आपल्याला काय करायचं आहे, आता मायनस शोल्डर आणि स्टार्टिंगचा पॉईंट मोजायचा. किती आहे, 6.5 धनावडे 6.5. ठीक आहे. इथून आपण इथं पण किती घेणार, 6.5. ठीक आहे. आता आपण काय करणार, इथं स्ट्रेट लाईन मारणार. तिथं सांगितल्याप्रमाणे स्ट्रेट लाईन ड्रॉ झाली. त्याच्यानंतर स्ट्रेट लाईन ड्रॉचा सेंटर काढायचा आहे. स्ट्रेट लाईन वरून नाही घ्यायची, हे नाही घ्यायचं, इथून इथपर्यंत जी काय असेल तिचा काय करायचं, सेंटर काढायचं. आता ही 7 आहे आणि एक लाईन
7 आहे कट टू कट. 7चा अर्धा किती येतो? 3.5. स्ट्रेट लाईनचा सेंटर काढला. त्याच्यानंतर मुंड्याचा शेपसाठी क्रॉस मार्क करायचा आहे. आता ह्या बॉक्समध्ये बघ ना, चेस्ट किती आहे? 40. दुसऱ्या बॉक्समध्ये क्रॉस किती जायचं आहे मला? किती? 1 इंच खाली. हां, चेस्ट किती आहे? 30 ते 40च्या बॉक्समध्ये बघतोय मी. मला बॅकला क्रॉस किती जावं लागणार आहे? 1 इंच. मग मी इथून किती घेणार? क्रॉस 1 इंच. ठीक आहे, क्रॉस 1 इंच घेणार आणि शेपरच्या मदतीने आपण काय करतो? शेप देतो. पहिले हे 2 पॉईंट, पहिले 2 पॉईंट इथे व्यवस्थित लागले पाहिजे. लागतात. माझा इथं पण लागला आहे आणि इथे पण लागला. इथे आधी मी घेत नाही, फक्त 2 पॉईंटला आपण मुंड्याचा आकार देऊया. ठीक आहे. त्याच्यानंतर इथून अप्पर चेस्ट इथं मॅच झाला. ठीक आहे, हा आपला झाला मुंड्याचा आकार देऊन. ठीक आहे, मुंड्याचा आकार देऊन झाला. 5वा पॉईंट क्लिअर आहे. झाला 5वा पॉईंट. 6वा पॉईंटवरती जाऊया. उंची मार्क करायची आहे. ब्लाऊजची उंची अजून घेतली नव्हती, उंची मार्क करणार आहोत. पहिला उंचीमध्ये पहिला पॉईंट काय? मायनस शोल्डर आणि नेक विथ याचा काय करायचं आहे? मध्य काढायचं, सेंटर काढायचा. ह्याला मायनस शोल्डर बोलतात आणि ह्याला काय बोलतात? नेक विथ. ह्या दोघांचा काय करायचं? सेंटर काढायचं. 3.5. 3.5चा सेंटर. ठीक आहे. त्याच्यानंतर मला ब्लाऊजची उंचीमध्ये 1 मिळवायचं. बॅकच्या ब्लाऊजची उंची माझी किती आहे? 13. 13मध्ये मला किती मिळवायचं आहे? 1 इंच. म्हणजे किती होईल? 14. ठीक आहे. आणि इथे आपण काय करणार? एक स्ट्रेट रेश मारणार. ठीक आहे, लेनचा मार्क झाला. त्याच्यानंतर वेस्ट मार्क करायचा आहे. कमरेचा मेजर टाकायचा. ही वेस्ट लाईन आली. आता याच्यावरती कमरेचा मेजर टाकायचा आहे. आता वेस्ट डिवाइड बाय 4 किती आहे? 34 आहे ना. वेस्ट किती आहे? 34. 34 भागिले 4 8.5. ठीक आहे, 8.5. आणि मार्जिन किती घेतो आपण? 1.5 इंच. आता इथं 1.5 इंच मार्जिन घेतली. आता अप्पर चेस्ट पासून पण पुढे आपण मार्जिन किती घेणार? 1.5 इंच. आता मी याला टक्स सांगतो. क्रॉस जॉईन करून घेऊया आधी. ठीक आहे. आता मला तर इथे एक टक्स द्यायचा असेल तर मी इथं पुढे किती वाढवणार? 1 इंच. टक्ससाठी 1 इंच एक्स्ट्रा आणि मग या दोघांना असं जोडून घ्यायचं. ठीक आहे, हे माझं कशासाठी आहे? टक्ससाठी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मागचा गळा ड्रॉ करायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं? तयार बेल्ट किती आहे त्याच्यामध्ये प्लस 1 इंच करायचं आहे. तर मला तयार बेल्ट किती भेटला होता? 2.5. 2.5 मध्ये किती मिळवायचा? 1. मग किती येतं? 3.5. मग या रेषेपासून वरती किती घ्यायचं? 3.5 वरती मार्क करून इथे एक रेष मारूया. ठीक आहे. त्याच्यानंतर पहिला झाला बेल्टचा मार्क करून घेतलेला. दुसरा पॉईंट काय आहे? तयार शोल्डर. त्याच्यामध्ये पण किती मिळवायचं आहे? 1. तयार शोल्डर कितीचा आहे? 2चा आहे. त्याच्यामध्ये 1 मग किती होईल? 3. आणि ते 3 कुठून घ्यायचं? जो मायनस केलेला शोल्डर आहे तिथून आतमध्ये 3 इंचावरती मार्क करायचं. इथून मी काय करणार? 3 इंचावरती मार्क करणार. इथे येतोय 3. ही माझी प्रॉपर काय आहे? गळा रुंदी. ठीक आहे. त्याच्यानंतरचा पॉईंट काय आहे? राऊंड गळा. म्हणजे इथं जेवढे मेजर असेल ते मेजर आपण काय करणार? इथे घेणार आहोत. आता इथं किती आहे? 3.5 आणि 1 लाईन. आता माझी गळा रुंदी ही आहे, ही नाही. ठीक आहे. इथे किती आहे? 3.5 आणि 1 लाईन. इथं पण किती? 3.5 आणि 1 लाईन. आणि आपल्याला थोडासा डीप पाहिजे. स्क्वेअरच आहे, याला बाहेर वाढवून उपयोग नाही. स्क्वेअरला आपण बाहेर वाढवत नाही, स्क्वेअरला आहे तसंच ठेवतो. आणि ह्याला काय करणार आपण? इथे सरळ रेष मारू. ठीक आहे. टक्सचं मार्क करून घेऊया. जो आपला हा सेंटर आहे 5ला 1 लाईन कमी आहे. 5ला 1 लाईन कमी. आणि आपण हा टक्स ह्या जो गळ्याची मार्क असायच्या खालीच घेतो. हा किती? 3.5 आहे. आपण त्याला करू 3.25 वरती टक्ससाठी मार्क करू.
टक्स तिकडे किती सोडलेला होता, 1 इंचाचा, म्हणजे इकडे किती, अर्धा इंच, आणि इकडे अर्धा इंच. ठीक आहे. ठीक आहे, हे झालं. आणि इथून आपण खाली किती घेतो, 5 इंच नॉर्मल, कारण का आता टक्स मारल्यावरती कपडा काय होतो, आवळ होतो. मग आपण काय करतो, इथून थोडंसं आता इथून टक्समधूनच बाहेर जाऊ. ठीक आहे. आपला हा वरचा काय होणार आहे, पूर्ण मायनस होणार आहे. क्लिअर आहे, समजलं काय? जेव्हा प्रॅक्टिस करशील तेव्हा तुला समजेल. ठीक आहे, त्याला कट करू. धनाड पॉईंट क्लिअर झाले असतील आज थोडेसे. काय हे 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 नवीन होता टक्स. टक्स टक्स मला घ्यायचा आहे, ब्लाऊजचा टक्स असतो. इथे किती आहे, कॅनव्हास पाहिजे. टक्ससाठी मार्जिन किती सोडले, 1 इंचाची. टक्स हा जो ह्या दोघांचा सेंटर असतो तिथेच खाली लाईनवरती येतो, कुठे इकडे तिकडे देऊ शकत नाही. मग काय होईल, गाळ्याचा आकार बदलेल. ह्या शोल्डर आणि ह्या दोघांचा जो सेंटर आहे तिथंच मी खाली मार्क घेतला. ठीक आहे. टक्सची उंची जी काय गाळ्याची लाईन असेल त्याच्या खालीच ठेवायची. जसा गाळ्याचा आकार बदलतो तशी टक्सची उंची बदलते. आता मटका गाळाला तर मी खाली ठेवू शकत नाही. मटक्या गाळ्याला मला लेवल थोडी वरती घ्यावं लागेल, कारण मला त्याला इथे ब्रॉड करायचं आहे. या लेवलला मला त्याला ब्रॉड करावं लागतं. असं टक्सची उंची वाढणार. टक्सची उंची ही जी गाळ्याची रेष होती त्याच्या मी खालीच ठेवले 5 इंच. आणि मार्जिन इथे किती सोडली होती, 1 इंच. मग तो 1 इंच मी इथे ॲडजस्ट केला, अर्धा इंच इकडे. नंतर मी ह्याला स्टिच करताना तो काय होणार आहे, ह्याच्यात जाणार आहे. मला मार्जिन इकडे किती भेटणार, 1.5 इंचच भेटेल. ठीक आहे. अजून काय क्लिअर आहे ना, समजेल. कापू सरळ 5 इंच जे वाढवलेला त्याला पण घेऊया. इथून हा 1 इंच मायनस केलेला शोल्डरपासून सरळ इथून खाली क्रॉस. ठीक आहे. इथं शोल्डर जो मुंडा किती होता, 19 ना, 19चा अर्धा किती, 9.5. हा मॅच होतोय का बघू. 9 इथे येतो. आणि हा अप्पर लोअर चेस्ट म्हणजे जी बाहेरची चेस्ट आहे तिला मॅच होतो इथे. ठीक आहे, अर्धा इंच. पण आपला येतो इथे किती, 9. आता पुढचा भाग काढणारा त्याला थोडासा पण आत घेतो, अर्धा इंच आत जातो. तो हा अर्धा इंच काय होईल ह्याच्यामध्ये, पुढच्यामध्ये तो मॅनेज होईल. आता मी इथे पण दिला, लूज केला, आणि फ्रंटमध्ये पण लूज केला, तर काय होईल, आणखी इथे जोडेल, म्हणजे 1 इंच आणखी वाढेल. म्हणजे हा अर्धा इंच कमीच ठेवलेला. ठीक आहे. म्हणजे आपला हा बॅक आपण अस्तरवरती काय केलेलं आहे, कट केलेलं आहे. ठीक आहे. फ्रंट पण करून घेऊया. शोल्डर आहे, फुल शोल्डर किती आहे, 15. 15 मध्ये प्लस किती करायचं आहे, 1 इंच भागिले किती करायचं आहे, 2. किती आलं, 8. 15 अधिक 1 16, 16 भागिले 2 8. मग आपल्याला काय करायचं आहे, हा आपला काय आहे स्टार्टिंग पॉईंट, इथून आपण किती घेणार पुढे, 8 इंच. ठीक आहे. 8 इंचावरती मार्क करूया. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट काय बघ, शोल्डर डाऊन 1 इंच फिक्स. शोल्डर डाऊन 1 इंच आहे, तो फिक्स आहे सगळ्यांसाठी. तुझ्या इथे पण आहे दुसरा पॉईंट. ठीक आहे. शोल्डर पॉईंट काय करायचं, शोल्डर डाऊन करायचं 1 इंच, हे सगळ्यांसाठी फिक्स आहे जेव्हा डीप गळे असतील तेव्हा. ठीक आहे. मग आपण इथून काय करणार, 1 इंच डाऊन करणार, 1 इंच डाऊन केला. ठीक आहे. तिसरा पॉईंट, नेक विथ. ठीक आहे. गळा रुंदी. नेक विथ म्हणजे काय, गळा रुंदी जी इथे येते तिला, तिचा फॉर्म्युला काय आहे, ती कशी काढायची, तर नेक राऊंड डिवाइड बाय 5. आता मी नेक राऊंड किती घेतलाय, 15.
तर 15 भागिले किती करायचं 5, मग मला किती भेटते 3. ठीक आहे, 3 भेटली. गळारुंदी आपली गळारुंदी मला किती भेटली 3. ठीक आहे, हे आत्ता फक्त सगळं मोठं मोठं दिसतंय, नंतर सगळं मायनस होणार आहे. ठीक आहे, गळारुंदी किती भेटली 3. म्हणजे माझा 1 नंबरचा पॉईंट क्लिअर झाला. पहिला काय घेतलं, शोल्डरची लाईन आखली. नंतर शोल्डर, जो काय शोल्डर बॉडीवरती घेतला होता तो, त्याच्यामध्ये प्लस करायचा 1 इंच आणि त्याला भागिले किती करायचं आहे 2. ते करून मला किती भेटलं 8. माझा शोल्डर 15चा होता. 15 अधिक मी 1 केलं 16 झालं आणि 16ला भागिले किती केला 2, म्हणजे किती आलं माझं 8 आलं. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट होता शोल्डर डाऊन 1 इंच. शोल्डर डाऊन 1 इंच मी केला. त्याच्यानंतर नेक विथ घ्यायची, म्हणजे मला गळारुंदी घ्यायची आहे. तर गळारुंदीचा फॉर्म्युला काय, नेक राऊंड डिवाइड बाय 5. ठीक आहे, हे पण सगळ्यांसाठी फिक्स आहे डीप गळ्यात. ठीक आहे, जेव्हा डीप गळे असेल तेव्हा. त्यामुळे क्लिअर आहे पहिला पॉईंट. ठीक आहे, नंतर दुसऱ्या पॉईंटवरती जाऊया. चेस्ट लाईन आखायची मला इथे, ज्याच्यावरती मला काय करायचं चेस्टचे मेजर टाकायचे आहे. त्याच्यासाठी काय करायचं, आर्मोलचा फॉर्म्युला घ्यायचा आहे, मुंड्याचा फॉर्म्युला आहे हा. आता इथे एका बॉक्समध्ये चेस्ट दिलेला आहे आणि याच्यानंतर आपल्याला बॅकचा आर्मोल किती घ्यायचा आहे ते दिलेलं आहे. आता इथे आपण बघणार चेस्ट आपली किती आहे 40 आहे. ठीक आहे, लोअर चेस्टच घ्यायची. आता 40 कुठे येते बघा, 1 2 3 तिसऱ्या बॉक्समध्ये येते. बघ पुढच्या बॉक्समध्ये येते, तिसऱ्या बॉक्समध्ये येते. त्याच्या पुढे फॉर्म्युला जो आहे ना तो आपल्याला घ्यायचा आहे. मग चेस्ट भागिले 6 वजा 0.25 करायचा आहे. ठीक आहे, आता चेस्ट किती आहे 40 भागिले 6 वजा 0.25. 6 पॉईंट किती आलं आहे 41. ठीक आहे, 6.41 आलं. मग आपण याच्याबरोबर 41 कुठे येतं आहे, 41 आपलं या लाईनमध्ये येते, ग्रीन लाईनमध्ये. ठीक आहे, मग वरती काय सांगितलेलं आहे 4 लाईन, म्हणजे आपल्याला किती घ्यायचं 0.50, म्हणजे किती अर्धा इंच. ठीक आहे, अर्धा इंच घ्यायचं. मग 6.41 आले, मग आपल्याला किती घ्यावं लागेल 6.5. ठीक आहे, आपण 6.5 घ्यायचं आहे, पण कुठून घ्यायचं, जे डाऊन केलेलं आहे तिथून. ठीक आहे, जिथे मी डाऊन केलेलं आहे तिथून मी काय करणार 6.5 वरती मार्क करणार. ठीक आहे, ही माझी काय आहे चेस्ट लाईन. चेस्ट लाईनवरती आता काय करूया आपण, एक सरळ रेष मारून देऊ. ह्याच्यावर ह्या रेषेवरती आपले काय येणार आहे चेस्टचे मेजर येणार आहे. ठीक आहे, म्हणजे हा आपला दुसरा क्लिअर झाला. समजलं कसं घेतलं, बॉक्सच्या समोर जे काय येईल ते आपल्याला घ्यायचं आहे. तिसरा पॉईंट, आणि ते पण लिहून दिलेलं बघ, आलेलं मेजर 1 इंच जिथं आपण डाऊन घेतलेलं आहे तिथून खाली घ्यायचं. ठीक आहे, मी वरून नाही घेतला, घेतला कुठून इथून घेतला. त्याच्यानंतर आपल्याला काय चेस्टचं मार्क करायचं आहे, छातीचं मार्क टाकायचं आहे इथून, चेस्ट भागिले 4 असं नाही आहे. ठीक आहे, आपण कशावरून ठरवतो, बेल्टवरून ठरवतो की आपल्याला लुजिंग किती द्यायची आहे. म्हणजे कधी कधी काय होतं, ब्लाऊजचे आपले गळे काय असतात डीप असतात. ठीक आहे, एकदम डीप आहे आपला गळा, 10.5 आहे आणि एकदम छोटीशी पट्टी आहे मागे ब्लाऊजला. ठीक आहे, ब्लाऊजला छोटीशी पट्टी आहे. आपण आधी काय करत होतो, आता 40 भागिले डायरेक्ट काय करतो 4, म्हणजे किती येईल 10 आलं, मग आपण डायरेक्ट 10 घेणार. पण आता इथे काय आहे डीप गळा आहे जास्त, म्हणजे काय खोल आहे, म्हणजे जेव्हा हा गळा खाली येतोय तेव्हा वरून उतरण्याचे चान्स काय असतात जास्त असतात. जेवढा खाली डीप, आता समजा हा डीप आला तर वरून काय होईल पसरेल बाहेर, म्हणजे खांद्यावरनं उतरेल. मग आपण काय करायचं, आधीच इथं त्याला काय करायचं फिटिंग करून द्यायचं, म्हणजे हा काय बसतो इथे प्रॉपर बसतो. समजा ब्लाऊज इथं जर प्रॉपर बसला आणि मग इथं प्रॉपर बसला म्हणजे तुमच्या ह्या मुंड्यात व्यवस्थित बसला, मग ब्लाऊज मुंड्यात व्यवस्थित बसला खाली काय होत आहे उतरत नाही. आता समज तुझं इथं जर लुजिंग दिलीस तर आणखी काय करणार, इथून लूज होणार, इथं लूज झाला की ब्लाऊज काय होणार खाली पडणार. मग आपण काय करतो ह्याच्यामध्ये लूज नाही देत, गळा डीप आहे त्याच्यामुळे काय करतो आपण ह्याच्यातून थोडंसं मायनस करून घेतो, म्हणजे प्रॉपर काय बसतं फिटिंगला बसल्या काय उतरत नाही. ठीक आहे, मग आपण इथं लुजिंग किती द्यायची ते आपण इथं दिलेलं आहे या बॉक्समध्ये. ठीक आहे, मग आपली बेल्ट कितीचा तयार होणार आहे आपण हे मागाशी लिहून घेतलेलं होतं. बेल्ट माझा कितीचा होतं 2.5चा. 2.5चा बेल्ट कसा काढला, ब्लाऊजची उंची वजा मागचा गाळा 10.5चा गाळा आहे आणि ब्लाऊजची उंची आहे 13.5, मग माझं बेल्ट किती झाला 2.5चा. मग मी बघणार माझा बेल्ट कुठे येतोय 2.5चा, दुसऱ्या लाईनमध्ये येतोय. मग दुसऱ्या लाईनमध्ये मी पुढे बघणार, तर मला काय करायचं आहे चेस्ट भागिले 4 वजा किती करायचं आहे 0.50, म्हणजे अर्धा इंच काय करायचं आहे वजा करायचं आहे. आता चेस्ट किती आहे 40 भागिले 4 करणार, म्हणजे किती येते 10 येईल. त्याच्यातून मला वजा काय करायचं आहे 0.50, म्हणजे किती येईल 9.5.
मग हे 9.5 आपण कुठून घेणार, आपली दुमड बाजू आहे तिथून डबल फोल्डमध्ये कपडा आहे, ठीक आहे. इथून आपण काय करणार, पुढे 9.5 वरती मार्क करणार, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. त्याच्यानंतर खाली पॉईंट आहे, चेस्टचा मार्क बेल्टप्रमाणे घेणे, ठीक आहे, घेतलेला आता. त्याच्यानंतर लोअर चेस्ट आणि अप्पर चेस्ट याचा जो काय गॅप असेल त्याला भागिले किती करायचा आहे, 4. आता माझी लोअर चेस्ट किती आहे, 40, आणि अप्पर चेस्ट किती आहे, 38. माझा डिफरन्स कितीचा आहे, 2चा आहे. म्हणजे माझी ही चेस्ट आणि ही वरची चेस्ट म्हणजे 2 इंचाचा फरक आहे. 40 मधून 38 काय केले, वजा केले, मला किती भेटलं, 2. आता त्या 2ला भागिले किती करायचं, 4, कारण हे 4 पार्ट असतात, एक याच्या खालचा 2 आणि फ्रंटचे पण किती येणार, 2. टोटल किती, 4. म्हणजे प्रत्येकाला वाटून जायचं, अर्धा 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 अर्धा. मग आता म्हणून भागिले किती करायचं आहे, 4. 2ला भागिले 4 केल्यावर किती येतं, 2 भागिले 4 केलं तर 0.5, म्हणजे किती, अर्धा इंच. मग जिथे आपण फुल चेस्टचा मार्क केलेलं होतं तिथून आतमध्ये किती घ्यायचं, अर्धा इंचावरती मार्क करायचं. ही तुमची काय आहे, अप्पर चेस्टचं मार्क आहे. आणि तुमची फिटिंग काय होणार आहे, ह्या मार्कवरून येणार, ह्या मार्कवरून नाही, ह्या मार्कवरून येणार. मी ह्याच्यावरून घेतलं तर माझी नॉर्मली तर काय आहे, चून येईल किंवा फुगा येईल इथे, ठीक आहे. माझी ही मार्क कसली आली, लोअर आणि अप्पर चेस्टमध्ये हा माझा काय गॅप आहे, ठीक आहे. म्हणजे हा आपला पॉईंट झाला, ठीक आहे, हा झाला. आता आपण कुठे आलो, 4 नंबरवरती. आपल्याला काय करायचं आहे, शोल्डर मायनस करायचं. जे तुला मी मागाशी सांगितलं होतं ते, जेव्हा आपण डीप गाडी असतं तेव्हा आपल्याला शोल्डर काय करायला, मायनस करावं लागतं, आत घ्यावे लागतात. तर किती घ्यायचं, तर आपण मायनस शोल्डर चार्ट आहे तो वापरतो, ठीक आहे. तर हे सगळं आपण आधीच करून घेतलेलं आहे मगाशी. रेडी शोल्डर, नेक शेप, नेक डीप किती पाहिजे ते मी सगळं इथं करून घेतलं होतं मगाशी. आपण इथं करून घेतलेलं होता, ठीक आहे. तर आपल्याला मायनस उत्तर किती भेटलं होतं, 3. मायनस किती भेटलं होतं, 3, ठीक आहे. मग काय करायचं, मायनस आन्सर माझं इथं आलं 3. हा फॉर्म्युला आहे, मायनस आन्सर भागिले किती करायचं आहे, 2. मायनस आन्सर भागिले किती आहे, 2. आता मायनस आन्सर माझं किती आहे, 3, त्याला भागिले किती करायचं, 2, म्हणजे किती येतं, 1.5. मग मी इथून आत किती घेणार, 1.5 झाला. शोल्डर मायनस 3 होता, 3 माझा पूर्ण शोल्डरला दिलेला आहे. पण आता माझी इथं फोल्ड किती आहेत, 2 फोल्ड आहेत, म्हणून भागिले किती केला, 2, ठीक आहे. 4 नंबरचा पॉईंट काढतो, 4 नंबरचा पॉईंट करतो. 4 नंबरचा पॉईंटमध्ये आपल्याला काय करायचं, रेडी शोल्डर, नेक शेप, नेक डीप केल्यावरती आपल्याला काय भेटतो, मायनस केलेला आन्सर भेटतं. तर मायनस शोल्डरचा मला आन्सर किती भेटला होता, 3 भेटला होता, मी आधीच करून घेतला. त्याला भागिले किती करायचं आहे, 2. मग मला 3 आलं होतं, मग 3ला भागिले मी ते केलं 2, मग मला उत्तर किती आलं, 1.5 आलं. मग मी काय केलं, हा फुल शोल्डर बोलतात, ठीक आहे. याला जो आधी करतो त्याला फुल शोल्डर बोलतात. फुल शोल्डरपासून 1.5 इंच मी आत घेतलं, मग ह्याला काय बोलायचं, मायनस शोल्डर, ठीक आहे. फुल शोल्डर, मायनस शोल्डर आणि गळा रुंदी, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे, ठीक आहे. आता आपण ह्याला जॉईन करून घेऊया, क्रॉस या पॉईंटला या पॉईंटशी क्रॉस जॉईन करून घेऊ, ठीक आहे. 4 नंबर झाला क्लिअर. आता काय करायचं, आपण आर्मोलचा शेप द्यायचा आहे, जो आपण इथं गोला देतो तो आर्मोलचा गोल देतो तो कसा द्यायचा बघायचा. पहिलं स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. स्ट्रेट लाईन ड्रॉ कशी करणार, आपल्याला काय करायचं आहे, आता मायनस शोल्डर आणि स्टार्टिंगचा पॉईंट मोजायचा, किती आहे, 6.5 आहे, 6.5, ठीक आहे. इथून आपण इथं पण किती घेणार, 6.5, ठीक आहे. आता आपण काय करणार, इथं स्ट्रेट लाईन मारणार, तिथं सांगितल्याप्रमाणे स्ट्रेट लाईन ड्रॉ झाली. त्याच्यानंतर स्ट्रेट लाईन ड्रॉचा सेंटर काढायचा आहे. स्ट्रेट लाईन वरून नाही घ्यायची, हे नाही घ्यायचं, इथून इथपर्यंत जी काय असेल तिचा काय करायचं, सेंटर काढायचं. आता ही 7 आहे आणि एक लाईन 7 आहे कट टू कट, 7चा अर्धा किती येतो, 3.5. स्ट्रेट लाईनचा सेंटर काढला. त्याच्यानंतर मुंड्याचा शेपसाठी क्रॉस मार्क करायचा आहे. आता ह्या बॉक्समध्ये बघा ना, चेस्ट किती आहे, 40. दुसऱ्या बॉक्समध्ये क्रॉस किती जायचं आहे मला, किती, 1 इंच खाली. हां, चेस्ट किती आहे, 30 ते 40च्या बॉक्समध्ये बघतोय मी. मला बॅकला क्रॉस किती जावं लागणार आहे, 1 इंच. मग मी इथून किती घेणार, क्रॉस 1 इंच, ठीक आहे. क्रॉस 1 इंच घेणार आणि शेपरच्या मदतीने आपण काय करतो, शेप देतो. पहिले हे 2 पॉईंट,
पहिले 2 पॉईंट इथे व्यवस्थित लागले पाहिजे. लागतात, माझा इथं पण लागला आहे आणि इथे पण लागला. इथे आधी मी घेत नाही, फक्त 2 पॉईंटला आपण मुंड्याचा आकार देऊया. ठीक आहे. त्याच्यानंतर इथून अप्पर चेस्ट इथं मॅच झाला. ठीक आहे. हा आपला झाला मुंड्याचा आकार देऊ. ठीक आहे. मुंड्याचा आकार देऊन झाला. 5वा पॉईंट क्लिअर आहे. झाला 5वा पॉईंट. 6वा पॉईंटवरती जाऊया. उंची मार्क करायची आहे. ब्लाऊजची उंची अजून घेतली नव्हती, उंची मार्क करणार आहोत. पहिला उंचीमध्ये पहिला पॉईंट काय, मायनस शोल्डर आणि नेक विथ याचा काय करायचं आहे, मध्य काढायचं, सेंटर काढायचा. ह्याला मायनस शोल्डर बोलतात आणि ह्याला काय बोलतात, नेक विथ. ह्या दोघांचा काय करायचं, सेंटर काढायचं. 3.5 सेंटर. ठीक आहे. त्याच्यानंतर मला ब्लाऊजची उंचीमध्ये 1 मिळवायचं. बॅकच्या ब्लाऊजची उंची माझी किती आहे, 13 मध्ये मला किती मिळवायचं आहे, 1 इंच, म्हणजे किती होईल, 14. ठीक आहे. आणि इथे आपण काय करणार, एक स्ट्रेट रेश मारणार. ठीक आहे. लेंथचा मार्क झाला. त्याच्यानंतर वेस्ट मार्क करायचा आहे. कमरेचा मेजर टाकायचा. ही वेस्ट लाईन आली. आता याच्यावरती कमरेचा मेजर टाकायचा आहे. आता वेस्ट डिवाइड बाय 4 किती आहे, 34 आहे ना. वेस्ट किती आहे, 34 भागिले 4, 8.5. ठीक आहे. 8.5. आणि मार्जिन किती घेतो आपण, 1.5 इंच. आता इथं 1.5 इंच मार्जिन घेतली. आता अप्पर चेस्ट पासून पण पुढे आपण मार्जिन किती घेणार, 1.5 इंच. आता मी याला टक्स सांगतो, क्रॉस जॉईन करून घ्यावे आधी. ठीक आहे. आता मला तर इथे एक टक्स द्यायचा असेल तर मी इथं पुढे किती वाढवणार, 1 इंच. टक्ससाठी 1 इंच एक्स्ट्रा. आणि मग या दोघांना असं जोडून घ्यायचं. ठीक आहे. हे माझं कशासाठी आहे, टक्ससाठी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मागचा गळा ड्रॉ करायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, तयार बेल्ट किती आहे त्याच्यामध्ये प्लस 1 इंच करायचं आहे. तर मला तयार बेल्ट किती भेटला होता, 2.5 मध्ये किती मिळवायचा, 1, मग किती येतं, 3.5. मग या रेषेपासून वरती किती घ्यायचं, 3.5 वरती मार्क करून इथे एक रेष मारूया. ठीक आहे. त्याच्यानंतर पहिला झाला बेल्टचा मार्क करून घेतलेला. दुसरा पॉईंट काय आहे, तयार शोल्डर. त्याच्यामध्ये पण किती मिळवायचं आहे, 1. तयार शोल्डर कितीचा आहे, 2चा आहे. त्याच्यामध्ये 1 मग किती होईल, 3. आणि ते 3 कुठून घ्यायचं, जो मायनस केलेला शोल्डर आहे तिथून आतमध्ये 3 इंचावरती मार्क करायचं. इथून मी काय करणार, 3 इंचावरती मार्क करणार. इथे येतोय 3. ही माझी प्रॉपर काय आहे, गळा रुंदी. ठीक आहे. त्याच्यानंतरचा पॉईंट काय आहे, राऊंड गळा. म्हणजे इथं जेवढे मेजर असेल ते मेजर आपण काय करणार, इथे घेणार आहोत. आता इथं किती आहे, 3.5 आणि 1 लाईन. आता माझी गळा रुंदी ही आहे, ही नाही. ठीक आहे. इथे किती आहे, 3.5 आणि 1 लाईन. इथं पण किती, 3.5 आणि 1 लाईन. आणि आपल्याला थोडासा डीप पाहिजे. स्क्वेअरच आहे, याला बाहेर वाढवून उपयोग नाही. स्क्वेअरला आपण बाहेर वाढवत नाही, स्क्वेअरला तसंच ठेवतो. आणि ह्याला काय करणार आपण, इथे सरळ रेष मारू. ठीक आहे. टक्सचं मार्क करून घेऊया. जो आपला हा सेंटर आहे, 5ला 1 लाईन कमी आहे, 5ला 1 लाईन कमी. आणि आपण हा टक्स ह्या जो गळ्याची मार्क त्याच्या खालीच घेतो. हा किती, 3.5 आहे. आपण त्याला करू 3.25 वरती टक्ससाठी मार्क करू. टक्स तिकडे किती सोडलेला होता, 1 इंचाचा. म्हणजे इकडे किती, अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच. ठीक आहे. ठीक आहे, हे झालं. आणि इथून आपण खाली किती घेतो, 1/2 इंच नॉर्मल. कारण का आता टक्स मारल्यावरती कपडा काय होतो, आवळ होतो. मग आपण काय करतो, इथून थोडंसं आता इथून टक्समधूनच बाहेर जाऊ. ठीक आहे. आपला हा वरचा काय होणार आहे, पूर्ण मायनस होणार आहे.
क्लिअर आहे म्हणजे कापू सरळ 5 इंचाच्या वाढवलेला त्याला पण जाऊया इथून हा 1 इंच मायनस केलेला शोल्डरपासून सरळ इथून खाली क्रॉस बॅक आपण अस्तरवरती काय केलेलं आहे कट केलेलं आहे ठीक आहे